दयाच्या बाजूच्या महाराज आहे कृपा. कृपा झाल्याशिवाय दया येत नाही म्हणून. आता बरंच काय आपण ऐकलंय ते पुढे पुढे आपल्याला बघायचंच आहे. सांगत असताना निसर्ग नावाच्या ग्रंथामध्ये महाराज सुंदर असं प्रमाण देतात. दया आली दत्त प्रभूला, कृपा केली त्या महात्म्याला. अगोदर अनंत कोटी ब्रह्मांडाच्या मालकाला अंतकरणामध्ये दया आली म्हणूनच कृपा केली महात्म्यावर. बरोबर. अगोदर कृपा होते असा जर खरंच कुणाचा भरम असेल तर 100% भरम फुटणार आहे. आणि खरंच छातीवर बोट ठेवून सांगाल तुमचा भरम जर कृपेचा पांडुरण्यामध्ये फोडला गेलो की नाही. मला माहित आहे काय आहे. एखादी तरी प्रमाण द्या. जसं आता मी दिलो तुम्हाला प्रमाण. दया आली दत्त प्रभूला, कृपा केली महात्म्याला. अशी कोणाला तरी कृपा आली त्याने त्याच्यावर दया केली असं एक प्रमाण द्या. एक प्रमाण बघू बोलाचीच कडीन बोलाचाच भात होय. प्रमाण नाही काही नाही. फक्त आमचं आधी आमची कृपा लागते. आमची कृपा लागते. तुमच्या कृपेची गरज नाही. तुमच्यावर आम्ही कृपा करता कवा करता पण अगोदर आमच्याकडे तुमच्याविषयी दया येऊ लागते. कृपाच होय असं जर कोणी म्हणत असेल महाराज तर चुकीची शंका आहे. आणि तुम्हाला प्रमाणा निश्चित तुम्हाला सिद्ध करून दाखवणार आहे. असं इकडलं तिकडलं बोलून काही लागणार सिद्ध काय बोलायला फार लय काय अभ्यास करावा लागणार. करावं लागते का मामा. एक डझन केलं 3 फळं 15 फळं झाले म्हणले आणि जमून आमच्या जोडीदाराने सांगले तर रात्री. गुरुजीने विचारलं म्हण विद्यार्थ्याला की बाबा 15 फळाचे नाव सांग. लेकरू हुशार होतं म्हण. लेकरू मामा हुशार होतं म्हण. त्या लेकरानं 3 फळाचे नाव सांगले. शेप चिकू अंगूर काही सांगलं समजा. हे 3 सांगलं. अजून 12 फळ राहिलेत म्हणलं म्हण. कोण गुरुजी. गुरुजी 1 डझन केलं म्हणलं म्हण. तसंच एकदा आहे की नाही. शाळेमध्ये शिक्षक नवीन आला. मामा शाळेमध्ये शिक्षक नवीन आला शाळा शिकवण्यासाठी लेकरायला. आणि आल्याच्या नंतर महाराज त्यांना आता नवीन मास्तर म्हणल्यानं वळकी पालकी करून घेते घेऊ. लेकरायचे नाव विचारावं लागेल ना त्याला. हे फल्याण्याचं होय ते विस्ताण्याचं होय असं महाराज नाव विचारायचं. त्याचा कार्यक्रम चालू झाला. झाल्याच्या नंतर मास्तराला सगळ्याची ओळख पटली संपूर्ण लेकरांची. आणि सहज एक हुशार मुलगा होता. आणि त्या हुशार मुलाला विचारलं बाबा तुझी जन्मतारीख काय. फलानी आहे. तुझा जन्म कोण्या दिवशी झालाय. त्यानं म्हणला शुक्रवारी झालाय म्हणला. बरोबर छान दिवस आहे पिंट्या म्हणला. मग असं सांगितल्याच्या नंतर महाराज ते लेकरू गुणाने बसव की नाही. लेकरू त्या गुरुजीच्या वरचं हुशार होत. लेकरू म्हणलं गुरुजी मलाही विचारायचं आहे. एक विचारू काय. आता गुरुजीला वाटलं काय विचारणार आहे. विचार बापू म्हणला. काय विचारायला वाटलं पुस्तकामधलं. गुरुजी म्हणला तुमची जन्मडेट काय. फलानी हाय म्हणून सांगलं गुरुजीनं. मग तुमचा जन्मदिवस कोणता होय म्हणला. गुरुजी म्हणला पिंट्या म्हणला माझा जन्मदिवस रविवार होय म्हणला. मी रविवारी जन्मलो. काय गुरुजीला बाळ बोलायला म्हणला. रविवारी तर सुट्टी राहते की म्हणला. तसली आमची रविवारी सुट्टी झाली म्हणजे ते दिवस काही चुकत नाही महाराज. तसली आमची गत होऊ नये. तसली आमची फजिती होऊ नये. त्या फजितीमध्ये कधी आम्हाला उलट टांगून कधी कुठे नेऊन कोण सोडील याचा काही पता लागत नाही. हे जर आम्हाला सिद्धीला जायचं असेल तर आमच्याकडे दया ही फार मोठी आवश्यक आहे. म्हणून महाराज म्हणले दया आली दत्त प्रभूला, कृपा केली महात्म्याला. कीर्तीने अंबर भरला, प्रकाश पडे 10 दिशा. आम्ही म्हणता बघा आम्ही अवधूताचे दास,
त्या पटरीच्या खाली गाडी जाऊ नये 4 वाजे तर म्हणालो आता उगा रात्री गंमत जमत कार्यक्रम झाला आता गंमत नाही जमत नाही 6 बॉल नाही बॅटिंग नाही बॉलिंग नाही आता काहीच नाही आता आलेला बॉल म्हणजे की आता 20 खेळायची होईल 20 ओव्हर मध्ये फायनलच होईल ते वन डे जमलं रात्रपासून पण आता नाही जमणार महाराज म्हणून महाराज म्हणले 10 दिशा प्रकाश पडायचा असेल तर आमच्यावर कोणीतरी दया करणारा लागतो आणि जोपर्यंत दया आमच्यावर कोणी करत नाही तोपर्यंत आमच्यावर कृपाही होत नाही स्टेप मध्ये प्रमाण देण्या तुम्हाला बरेचसे काही प्रमाणात द्यायसारख्या सुंदर भजन होणार आहे पण दुसरे एक प्रमाण देऊन जातो दुसऱ्या त्या प्रमाणामध्ये तुम्ही कंप्लीट ते तुमची कृपा सिद्ध करावं लागेल मी जे प्रमाण द्यालो ते दया काय होय दया कोण होय त्या दयेची ओळख करून दाखवालो तुम्हाला तुम्ही कृपेची ओळख करून दाखवा त्यासाठी अजून एक प्रमाण तुमच्या पुढे ठेवून जातो दया परमार्थाची जननी निजात्मक बोध नावाच्या ग्रंथामध्ये महाराज सरळ सरळ सांगून चलित की दया कोण होय दया काय करू शकते त्यासाठी प्रमाण सांगते दया परमार्थाची जननी परमार्थ साधे दयेवरुनी ज्याच्या अंतःकरणामध्ये दया नसेल त्याला भजन सुद्धा म्हणता येणार परमार्थ फार दूर राहिला दया ही परमार्थाची जननी जननी म्हणजे परमार्थाची माय होय जन्म दिलेली या परमार्थाला प्रमाण सांगून जाते की या परमार्थाला माझ्या पोटी जन्माला आणलो म्हणते दया एवढी मोठी दया आहे कृपा किती मोठी आहे पुढच्या पर्यंत सांगा कृपा कोणती माय होय होय असं प्रमाण द्या प्रमाणा निश्चित पुढे ठेवा आज खरच माझी इच्छा आहे तुमची इच्छा आहे 18 महिने झाले जोड लागला नाही आता असा जोड लागलाय ते बी पांडुरण्यामध्येच लागलाय अशा गावामध्ये भजन कमी होऊ नये तुमचंही होऊ नये आमचंही होऊ नये हे आता ज्याच्या त्याला अंतरंगामधून ज्याची त्याला दया दाखवावं लागते तर ते आपल्यावर दया दाखवतात आता त्याला सांगलो मी रात्री कबीरदास महाराजाच्या मुलगा मरण पावल्याच्या नंतर त्याने म्हणले कृपेने जिवंत झाला मी म्हणलो बाबा त्याच्याही अगोदर कुणाला तरी अंतरंगामधून त्याच्यावर दया करावं लागली तेव्हा ते जीवन झालं नंतर कृपा झाली आता त्याचं म्हणणं आहे त्याने म्हणले दत्त प्रभूने दया केलेली दाखवा भजन एकीकडे जाईल अजिबात तुम्हाला एकीकडे सरकू दे नाही इंच भरावी तुम्ही चिंताच करू नका त्याची सगळा बंदोबस्त आहे पण तुम्ही बोलत असताना तुम्हाला मी तिथं दत्त प्रभूने कृपा केली दया केली असं म्हणलो नाही कुणाची तरी त्याच्यावर दया होती म्हणून त्याच्यावर कृपा झाली म्हणून ते जिवंत झालं पण अगोदर त्याला अंतरंगातून दया करावं लागली जिवंत करण्याचा विचार करावा लागलाय डायरेक्ट कृपा करून शेती केलं नाही महाराज तुम्हाला म्हणलो तुम्ही म्हणल्या की बाबा कृपेनेच राम नावानं दगड तरले विषय इथं होता आपला ते दयेचा राम नावानं दगड तरले मी म्हणलो राम प्रभूची हनुमंतावर आपल्या भक्तावर कृपा झाली आम्हाला मान्य आहे मीच म्हणलो तुम्ही तर म्हणले नाही कृपा झाली तिथं हनुमंत रायावर कृपा झाली राम नावानं दगड तरण्यासाठी पण दत्त प्रभूनं राम प्रभूवर दया दाखवली आपला असा विषय आहे
तुम्ही बघा या विषयावर चलायचं असलं तर चला, तसं काही नाही. शब्द आपला बाहेर निघालाय म्हणजे काहीतरी त्याला 100% प्रूफ राहणारच. पण आम्हाला काही दया केली. दया हे प्रत्येक साधू संत माय बाप सर्वजणच आपल्यावर दया करतात, पण कृपा भले भले करत नाहीत. कृपा करण्यासाठी अगोदर त्यांच्या अंतरंगामध्ये दया यावं लागते, तरच कृपा होते असं आपलं म्हणणं आहे. पण ते इकडलं तिकडलं काही बाकीचं आम्हाला काही बाजूला भजन घालून काही एकीकडे जायचं नाही महाराज 2-2 पाऱ्यांसाठी. पण भजन सुंदर असं प्रमाणा निश्चित होणार आहे, त्यासाठी प्रमाण तुमच्या पुढे ठेवलंय. दया परमार्थाची जननी, परमार्थ साधे दयेवरुनी. याकरिता साधू जनी आश्रम दयेचा करावा, याच्यासाठीच दयेच्या संगतीला राहावं, बाकी काही नाही महाराज. हे प्रमाण तुमच्या पुढे आहे. आता या प्रमाणाला खोट पाडण्यासाठी तुमच्याकडे कृपेचं असं कोणतं बलांडी प्रमाण भेटते आम्हाला हे पुढच्या पर्यंत बघायचं आहे. म्हणून आदरणीय संतोष भाऊराव दर्शनकर, ग्रामपंचायत पांडुर्णा, या ग्रामपंचायतीतील सदस्य मेंबर यांच्याकडून 51 रुपये प्रेमी भेट पाठवल्याबद्दल माझ्या भजनीमळाच्या वतीने आभारी आहे. धन्यवाद. संजय मारुती दासरवाड, माली पाटील, सोपान दत्ता गोविंदवाड, गोविंद रामराव निलमवाड या तिन्ही व्यक्तीकडून माझ्या भजनीमळास 51 रुपयाची प्रेमी भेट पाठवल्या भेटीबद्दल धन्यवाद. आणि तसेच गणपत गोविंद निमलवाड 51 रुपयाची भेट. पंडित नागोजी का पंडित नागोजी भिसे 11 रुपयाची भेट पाठवल्या भेटीबद्दल धन्यवाद. धन्यवाद. थोडं वळकूही नाही गेलं, मजा काय तेवढं शिक्षण नाही. मोकळ मोकळ सांगावं, आपलं भजन म्हणजे दादा कोंडके होय. भजनच होय दादा कोंडके. हसून खेळून समाधान शेवटपर्यंत निघून जायचं. कोणाचे खाचाके खोचाके काळीच बसायचं नाही. ते खाचाके खोचाचे करण्यासाठी भजन नाही. हाय का मामा? तुम्ही गेल्या वर्षी तुमची उपस्थिती होती होते. हा, कैवल्यवासी रामराव हैबती निमलवाड, कैवल्यवासी जनाबाई रामराव निमलवाड यांच्या स्मरणार्थ आनंद रामराव निमलवाड, लक्ष्मीबाई आनंदा निमलवाड, गोविंद रामराव निमलवाड, चित्राबाई गोविंद निमलवाड, मारुती आनंदा निमलवाड, ममता मारुती निमलवाड, ओमकार गोविंद निमलवाड, कावेरा गोविंद निमलवाड या सर्व निमलवाडा परिवारातर्फे माझ्या भजनीमळाला 101 रुपयाची प्रेमी भेट पाठवल्या भेटीबद्दल माझ्या गुरुकृपा भजनीमळा सरेगावच्या वतीने त्यांचा मनस्वी आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आता त्या पदावर काही आमच्या जोडीदाराचं बोलणं झालंय, आता ते आता बघूत आपण पुढे पुढे. म्हणून आहो करून पाप जमविले कर्मान, करून पाप जमविले कर्मान, अनित्य धर्मान म्हणून महाराज सांगतात, करून पाप जमविले कर्मान. पाप कोण जमविले महाराज? आम्ही कोणाच्या नावानं खापर फोडाले म्हणालो.
आम्हीच पाप कराव आणि फलाण्यानं कळ केली म्हणून मज एवढं रामायण झालं म्हणाव, हे काय योग्य आहे का? जैसी करणी वैसी भरणी, तुझं आहे तुझ्यापाशी परी तू जागा चुकलाशी. संत तुकाराम महाराज सांगून गेले, बाबा तुझं तुझ्यापाशी आहे पण तू जागा चुकून बसलास. आणि एक वेळेस माणसाची जागा चुकली महाराज की तुम्हाला सांगतो ती जागा तर पुनरुपी भेटतच नाही हो. मनुष्य जन्म सर्व योनीचे सार, जन्मला कर्मभूमी माझार. मोक्ष सिद्धांतामध्ये महाराज सांगतात मनुष्य जन्म सर्व योनीचे सार, जन्मला कर्मभूमी माझार. येथे येऊनी सोहित न करी अविचार, जळो जळो तयाचे झीन. माणसाच्या जन्माला प्राप्त झाल्याच्या नंतर आमचं आम्हाला सोहित कळत नसेल तर जळो जळो याचे झीन म्हणले महाराज. ते काही कामाचंच नाही. म्हणून आम्ही काय करू नये, काय करावं, आम्ही कुणाच्या नादी लागावं, आम्ही कुणाच्या नादी लागू नये. त्यासाठी पदामध्ये महाराज सांगतात, लागुनी मोह मायेच्या विसरून गेला विषय सुखाचा धंदा. मोह मायेच्या लागुनी नाला, पडला आविदेचा फंदा. विसरून गेला ब्रह्मानंदा, केला विषय सुखाचा धंदा. आदरणीय पांडुरंग तोलोबा मेंढेवाड राहणार मोजा पांडुर्णा या सद्भक्ताकडून चालू असलेल्या भजनावरती 21 रुपयाची प्रेमी भेट आहे. पाठवलेल्या भेटीबद्दल माझ्या भजनवाच्या वतीने मनस्वी आभारी आहे. धन्यवाद. महाराज सांगतात, लागुनी मोह मायेच्या नादा, पडला आविदेचा फंदा. मोह मायेच्या नादी जर कोणता जीव लागत असेल तर त्याला आविदेचा फंदा पडतो. आणि तो फंदा पडल्याच्या नंतर महाराज पुढे सांगले की बाबा विसरून गेला ब्रह्मानंदा, विसरून देवाला विसरून यानं गेलाय. आणि गेल्या तर गेला, अजून पुढे काय करायलाय, केला की विषय सुखाचा धंदा. आमचं सुख कशामध्ये आहे प्रपंचाचं, आम्ही इतक्या पुरतं सुख बघतो मनुष्य जन्माला आल्याच्या नंतर. पण खरंच आमचं सुख इथं या संसारामध्ये आहे काय, आणि हे सुख आम्हाला तिथलं सुख भेटते का या सुखाने, याचा आम्हाला या जन्माला आल्याच्या नंतर कंप्लीट विचार करावा लागतो. आचार विचार उचार या 3 गोष्टीची आम्हाला जोड लावावं लागते. तेव्हा तिथला ते भक्ती आपण म्हणत आहात ना, ती भक्तीचं कुठेतरी एक चाराने अंग कळायला सुरू होते. पण आचार विचार आणि उचार या 3 गोष्टीची अगोदर एकत्र जोड लावावं लागते. जोपर्यंत आमची जोड लागत आहे तोपर्यंत महाराज इधर ना उदाहरण बीच में आदर आम्हाला राहावं लागते. महाराजांनी सांगले की
अविद्येच्या लागून नादी तू इथं कशाला आला, इथं येऊन काय केला, कसं वेड लागलं तुला. भल्या माणसा पूर्वाजी तरोडे सालवाडीकर, बरोबर आहे. गुलबाजी तरोडे सालवाडीकर. भागपुढी झाला असेल माफ करा बरं, होय की नाही. आता दुसऱ्या वरला चुकू ना, दुसऱ्या वरला देण्या, पहिल्या वरला होते बघ. यांच्याकडून 21 रुपयाची प्रेमी भेट पाठवल्या. भेटीबद्दल भजनी मायाच्या वतीने मनस्वी आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. म्हणून आम्ही काय करावं, कशासाठी आलो, त्यासाठी महाराज सुंदर असं सांगून जातात. लागुनी मोह मायेच्या नादा, आदरणीय चिमणाजी गणपती बोरवाडे यांच्याकडून 21 रुपयाची भेट आहे. आता वाचा सांगावच लागतील का आताच, होय मला तुमचंही खरंच होय. ही आमची वैखरी वाचा कुठं नेऊन ठेवली, वैखरीचा काही तेवढा भरोसा धरायला जमला. पण मध्यंती पचंती जे काही आता 4 आपल्याला वाचा सांगल्यात ते बघत असताना है की नाही, हे बघत असताना आमच्याकडे ज्ञानदृष्टी उपलब्ध व्हावं लागते. मग ज्या जीवाकडे ज्ञानदृष्टी प्राप्त झाली त्याच जीवावर तिकडली कृपा त्या गुरु महाराजाची साधू संतांची होते, असं मामाचं म्हणणं आहे. मदत तर आहे, पण मामा तुमचं आहे की नाही, तुमचं आहे का महाराज. सर्वसाधारण आहे, तुम्ही जोपर्यंत आमच्यावर दया करत नाही तोपर्यंत तुम्ही 10 रुपये सुद्धा या भजनाला देत नाही. तुम्हाला सांगतो, इथलं उदाहरण घेऊन सिद्ध होते आपली दया कशी होते. तुम्ही आम्हाला 10 रुपये देण्याच्या अगोदर विचार करून तुमच्या अंतःकरणामध्ये दया यावं लागते. बाबा यायला धान त्याला धान देवा, एकाला तर द्यायला जमणार होय. मग दोघाला 10-10 रुपये देवा, हे तुमच्या अंतःकरणामध्ये अगोदर दया यावं लागेल. मग जेव्हा तुम्ही खिशात हात घालून आम्हाला देसाल, आमच्या जो येईल तेव्हा तुमची कृपा झाली. आता त्याचं तसं म्हणणं नाही, त्याने डायरेक्ट खिशात हात घालून घेऊन म्हणाले की काय की तसं करू नका. आतापासून डायरेक्ट हात घालायचा जर प्रयत्न केला तर कृपा होणार नाही आणि दया होणार नाही. दया तर फार दूर आहे हो, पण तुम्हाला कृपा जरी करायची असेल तर अगोदर त्या दयेच्या संगतीला यावं लागते, तर आमच्यावर कृपा होते. त्यासाठी महाराज सांगतात, ऐका आदरणीय तेजराव मारुतराव दासरवाड माली पाटील. तेवढं काही सांगायचं की आम्ही काय तेवढे मोठे ज्ञानी तुमच्यापेक्षा नाही महाराज. सांगणाऱ्यापेक्षा ऐकणारा हा चतुर असतो. पोती सांगायला आणि पोती वाचवायला काही लागलं नाही माईकवर. ऐकणार तिथं बसूनच ते बोल फोडते पुढचं हे काय म्हणणार आहे. आता तुम्ही दुसऱ्या पाऱ्यामध्ये कोणता भजन्या काय म्हणणार आहे 100% तुम्ही आता मनात ओळखाले. सोपं नाही महाराज, पुढं बसणं श्रवण करणं हे सोपं नाही, फार अवघड आहे. भजन म्हणणं फार सोपं आहे.
म्हणून महाराज म्हणले अनहित धनहित करून सोडिलाय भगवान, अनहित धनहित करून सोडिलाय भगवान, अनित्य धर्मान आदरणीय अशोक हरी, अहो करून करून पाप जमविले कर्मान, अनित्य धर्मान आपण ऐकले. आमचा रात्री पद झाला, त्या पदावर म्हणणं आहे आमच्या दादाचं, त्या सावकारानं कृपा करावं लागते म्हण माल द्यायला दुकानामधला. अहो मग तुम्ही या दुकानाची गोष्ट करत असाल, खरंच त्या दुकानाकडे जाऊ आता 2-2 पारे होऊ द्या. आता मी म्हणालेल्या दुकानाकडे अशी बँक आपल्याला गाठवायची आता पांडुरण्यामध्ये. बँकच कधी सरू नये आहे की नाही, असं आपल्याला खातं खोलावं लागते आणि त्याच सावकाराकडे जावं लागते. आणि त्या बँकेत जायचं असेल, सह्याद्रीच्या बँकेत उघडा आपले खाते. कुठे उघडायचं आहे? सह्याद्रीच्या बँकेत उघडा आपलं खातं. 0% व्याजानं कर्ज तिथं देतात. तिथं 0% व्याज आहे. तुमच्या कृपाची गरज नाही, फक्त त्या सावकारानं आमच्यावर फक्त दया करावं लागेल तेवढं कर्ज भेटत. आणि खरंच तुम्हाला द्यायचं असेल दयाच्या जीवावर तुम्हाला कर्ज, तर चला माझ्या संग या. नाही जर एवढ्या माणसाच्या त्या बँकेमधलं जर तुमचं खातं खोलून देईना गेलं फक्त दयेवर, आणि जेव्हा खातं देतात तेव्हा आपल्यावर कृपा होते, पण अगोदर दया यावं लागते. इकडल्या अलीकडल्या बँकेला जावं. 22 लाख रुपयाचा व्यवहार बघा तुम्ही. 22 लाखाच्या व्यवहारासाठी आम्ही कितीतरी चक्रा या बँकेला मारता. चक्रा नकरा इकडे किती होते, पण त्या बँकेला एक वेळ सुद्धा आम्ही चक्कर मारत नाही. जीवाच्या हिताची बँक कुठेतरी आम्ही बाजूला ठेवली महाराज. आणि दुसऱ्याच बँकेच्या आम्ही भानगडीमध्ये पडून नको त्याचं व्याज भरत आहोत. म्हणून त्यासाठी ते पदाचं रोपत ते पद होता. असं आता आपण आमच्या दादाचं एक पद ऐकले. ते पद कसं आहे बघा. अशी वरवर भक्ती दाखवू नको जनतेला, खऱ्या भगवंताची ओळख नाही रे तुला. आता त्याचं म्हणणं काय? अशी वरवर दया दाखवू नको जनतेला म्हण, आणि खऱ्या कृपेची ओळख नाही तुला म्हण. बरं नेमकी आता खरी कृपा कोणती? आता तुमच्यावर चलू. होय हो, खरी कोणती खोटी कोणती? कृपा खरी कसली होय आणि खोटी कसली होय? आता तुमचंच म्हणणं आहे, आमचंच काही नाही. पण आमचं एवढं म्हणणं आहे, दया जशी परमार्थाची माय होय तशी कृपा तुमची नव म्हणालो मी. बाकी आदरणीय लक्ष्मण रामजी दासरवाड, माली पाटील पांडुर्णा यांच्याकडून 51 रुपयाची प्रेमी. कुणीकडे बोलतात भजने, वेळ पुरी होईना. आता भजने म्हणण्यापेक्षा आम्हीच म्हणू, आम्ही काला दुसऱ्यात होई की नाही. अजून आमच्या माऊलीला राग गेलो, आम्हाला म्हणाल तुमचं नव आणि मजही नव. पण ते पाय खुटी रात्रीच घालायची होय, पाय त्याने घातली नाही आणि रात्री आपण हिशोब चालली आहे. पण आता कसं होते, माणसं 4 जमले की 2 गोष्टी सांगावंच वाटतं आणि कुठलं ध्यानात येते. म्हणून
तस्करी करूनी फार माझे घर भोगुन भोगुन तेज गमविले वेड्याना अहो भोगुन भोगुन तेज गमविले वेड्याना महाराज या संसारामध्ये आल्याच्या नंतर आम्ही संसार किती करावा इकडे काही महाराज सांगतात संसार करावा नेटका संसार करावा नेटका कुठे नसावा फाटका कुठे नसावा फाटका असा आम्हाला संसार करावा लागतो कंबळासारखा जसं कंबळाचं पान कंबळाचं फूल पाण्यातून चिखलातून निघते महाराज पण चिखलाचा परिश सुद्धा होऊ देत नाही किती महिमा असेल त्याची मग तसं आम्ही या चिखलामध्ये आहोत संसार म्हणजे आपला चिकोल होय मग या चिखलामधून कसल्याच प्रकारचा इथला चिकोल आपल्याला लावून घेता येत नाही अशा चिखलातून ज्यानं निघालाय महाराज त्याच्यावरच खरी दया झाली म्हणा अन्यथा फार दूर आहे महाराज म्हणून आदरणीय त्याची चिठी घेऊन ये मारुती रघुनाथ हुलेवाडा खरंच भोगून भोगून तेच गमविले वेड्याना अनित्य धर्मान होता पाप पुण्य सारी लाभले नर जन्म पारिखे मिळाले धन मान के तुझे करून घे हित जनी कौतुके आदरणीय हरिभक्त परायण बबन चिमनाजी वागतकर समंदरवाडी यांच्याकडून 21 रुपयाची प्रेमी भेट पाठवल्या भेटीबद्दल माझ्या भजीबाच्या वतीने मनस्वी आभारी आहे धन्यवाद धन्यवाद म्हणून महाराज सांगतात होता पाप पुण्य सारिखे लाभले नर जन्म पारिखे पाप पुण्य समान असल्याच्या नंतर माणसाचा जन्म प्राप्त होते असं शास्त्र सांगते पण इथं कर्माचा भोग होय महाराज इथं भल्या भलेल्या चुकला नाही
आपण तर तुम्ही आम्ही माणसं आहोत याची काही आपली कुठं जोड लागत नाही. ही जर जोड लावायची असेल तर त्यासाठी महाराज सांगतात होता पाप पुण्य सारी करून सोडिलाय भगवान अहो अनहित धनहित करून सोडिलाय भगवान नदी लागला भगवंताला सोडून दिला म्हणून महाराज सांगतात आणि सूरपान होता करी बडबड कसे काय गारुड्यात माकड अनेकांना केले कुडे केले झाली भाडाला बिस्तरी बोलवायला की काय उगत मानाशी करायला म्हणून आमचे घर बांधून 2.5 लाख रुपये घेऊन गेल्या आणि इथं काय उगच असं करायला का म्हणाल यालो सूरपान होता करी बडबड
छान सांगते. गुरु नामाची दारू पिली बाई, गुरु नामाची दारू पिली बाई, जग निंदेची पर्वा मला नाही, जग निंदेची पर्वा मला नाही. आम्हाला इकडली नशा आमच्या अंतकरणामध्ये आणावं लागते, तर ते नशा महाराज कुछ कामी ठरते, ते नशात आमच्या पुढे काम करत. म्हणून या भजनात आल्याच्या नंतर आम्ही काय करावं, आम्ही काय करू नये यासाठी महाराज पदामध्ये सांगतात. गुरु नामाची दारू पिली बाई, जग निंदेची पर्वा मला नाही. वेडी झाली बाई, वेडी झाले बाई, दरबार गुरुचा झाडी, वेडी झाले बाई, दरबार गुरुचा झाडी. या दरबारामध्ये आल्याच्या नंतर येड होऊनच राहावं लागते, तर ते पेढा खायला भेटते म्हणालो. बिलई शानन मजा एवढा कोण नाही म्हणलं की तिथला पेढा तर भेटच ना. पण इथं जसं येड राहिले तिथं तसं येडच होय महाराज. इथं जर येडा असेल तर इथून या येडेपणातून तिथला शहाणपण कसं आपल्याला प्राप्त करून घेता येते, त्यासाठी दया लागते. म्हणून महाराज सांगतात. सूरपान होता करी बडबड, जसं काय गारुड्यास माकड, फुगीर वागून धन नाशिले वेड्याना, अहो फुगीर वागून धन नाशिले वेड्याना. आज कोणतं धन म्हणाल्या, हा मनुष्य जन्म प्राप्त झाला. या मनुष्य जन्माला आल्याच्या नंतर हे एवढं मोठं धन आपल्याला दिलंय महाराज, एवढं धन आपल्याला प्राप्त झालंय. पण फुगीर वागण्यामुळे या धनाचा नासोडा करून टाकून दिला, काही पत्ता लागला नाही फुगीर वागण्यामध्ये. मग आम्ही खरंच कितपट फुगीर वागलं पाहिजे आणि आमचा शहाणपण तिथं कसं चलते याच्यावर आम्हाला लक्ष देत असताना महाराज सांगतात. आदरणीय मामा सांगा, नाव सांगा. पैसे देता लई इमानदार आहात तुम्ही, रात्रपासून बघा. नामदेव मानिका राजमोड यांच्याकडून 21 रुपयाची भेट. मामा खरंच इमानदार हवं, रात्रपासून बघावलं मी, 1 रुपया ठेवला मामा. 21 रुपयाची भेट पाठवल्या, भेटीबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सौभाग्यवती मंजुळाबाई धोंडीबा भरकमकर 51 रुपयाची भेट. चौत्राबाई काळबाजी भरकमकर 51 रुपयाची भेट. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा हे गाणं झालं पाहिजे यांच्याकडून 101 रुपयाची भेट आहे. पाठवल्या भेटीबद्दल माझ्या गुरुकृपा भजनी मोजा सरेगावच्या वतीने त्यांचा मनस्वी आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद. आता विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा आमची बाजूची भजनी मंडळ एक चाल तुम्हाला ते म्हणील आहे की नाही, आणि त्याच चालीसारखं दुसरं काही म्हणा म्हणल्या तर मी म्हणायला तयार आहे की नाही. आता कसं आहे, 2 संप्रदायाचं भजन चालू आहे मामा. आता आम्ही दत्त संप्रदायाची, आम्हाला काही अभिमान आहे, आम्हाला काही ध्वजे पण आम्हाला करायचं नाही. पण 2 दिंड्या असल्याच्या नंतर आहे की नाही थोडं वेगळं काहीतरी भासते. पण त्या चालीवर नंबर 1चं त्याने म्हणले की आम्ही म्हणता काय हरकत नाही, त्याची काही चिंता करू नका, तरी होईल. आमचे पांडुरंग पाटील मांजरे हे एक चालू झाल्या एवढं गीत म्हणा पांडुरंग पाटील तुम्ही. आम्ही भेट घेतल्या तुम्हाला देतील, नाही तर अजून म्हणतात तुम्ही भेट घेतल्या आणि आम्ही म्हणाव काय, तुम्हाला फार टुमणे मारायची सवय होय नाही, आधीच सांगितलं बरं. आता त्याने भेट दिली, तुम्ही म्हणा तुम्हाला भेट देतील होय. तरी आमचे पांडुरंग पाटील म्हणतील
यांच्याकडून 101 रुपयाची प्रेमी भेट पाठवल्या भेटीबद्दल माय माऊल्यांचे अगदी मनापासून आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद. म्हणून महाराज म्हणले फुगीर वागून धन नाशिले वेड्यानं. फुगीर वागून महाराज आमचं कधी धन निघून गेलं आम्हाला पत्ता लागला नाही. त्यासाठी महाराज सांगतात फुगीर वागून धन नाशिले वेड्यानं आदित्य धर्मान या हित गुज सांगे गुरु यदुबा ऐकता होईल की कल्याण आधी दत्त भगवान देशील कैवल्याचे दान. आदरणीय गजानंद हनुमंत दासरवाड पांडुर्णा येथील महाली पाटील यांच्याकडून पुनरुपी 51 रुपयाची प्रेमी भेट पाठवल्या भेटीबद्दल माझ्या भजनीबाईच्या वतीने मनस्वी आभारी आहे. धन्यवाद. यदुबर महाराज सांगतात हित गुज सांगे गुरु यदुबा ऐकता होईल की कल्याण आधी दत्त भगवान मिळती कैवल्याचे दान. आदरणीय माझ्या गारगोटवाडी येथून पांडुरंग कृपा संत संगीत गारगोटवाडी या संगीत संचामधील अतिशय सुंदर असं ज्यांचं पेटीचं वादन आहे. खरंच आम्हालाही आमच्या बाजूच्या भजनीबाईला त्यांचा एका पर्याचा आधार झाला आणि आम्हालाही तुमचा आधार झाला. आता काय सांगावं महाराज आमच्या दुधवल्याच्या डब्यात अक्षय पाणीच राहते मग फार तळमळ करतात इथं. कितीही सांगा लय बाऱ्या सांगलो बाबा भजनाला आल्यानंतरही समाधान 1-2 दिवस राहतचा. संसारामध्ये मरमर करू नका आणि ज्यानं मरमर केलाय त्यानं मेलाय असं सांगलो. बरं आता आपण काय राहायला आल्या नाही करणं आल्या म्हणजे आपणही मरणारच व्हा होय असं अजून वाटू नये की तुम्ही काय राहणार आहे का ती म्हणते हाय काय करणार म्हणे कलाकार माणूस असं. या संगीत संचाकडून माझ्या भजनीबाईला 51 रुपयाची भेट आहे. पाठवल्या भेटीबद्दल माझ्या भजनीबाईच्या वतीने त्यांचा मनस्वी आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. चला हित गुज सांगे गुरु यदुबा ऐकता होईल की कल्याण आधी दत्त भगवान देशील कैवल्याचे दान. शाबास. कैवल्यवासी मारुती लक्ष्मण दासरवाड यांच्या स्मरणार्थ 51 रुपयाची भेट. कैवल्यवासी
मग अहो ऐका ऐका दास सांगतो प्रेमाला आणि त्या धर्माला